संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांचं एकत्र जेवण आज पाहायला मिळालेलं आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी या सुरू झालेल्या आहे। दोन्ही नेत्यांमध्ये मोर्चा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा पार पडणार आहे आणि त्या अगोदर आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। संदीप देशपांडे आणि आमदार वरुण सरदेसाई यांचं एकत्र जेवण पाहायला मिळालेलं आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी या सुरू झालेल्या आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये मोर्चा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। म्हणजे एकीकडे मी जसं म्हणतो की मोर्चा आहे, मोर्चाच्या नियोजनासाठी तुम्ही भेटताय, मात्र भविष्यात सुद्धा अशाच भेटीगाठी होत राहतील। तुम्ही असं का अज्युम करताय आमच्या आधी भेटी झाल्या नाहीयेत? तुम्ही भविष्याचं म्हणताय। कदाचित आम्ही आधी सुद्धा भेटलो आणि निश्चित आमच्यामध्ये संवाद असतो। शेवटी कसं आहे, आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचं कधी ना कधी एकमेकांची फोनवर बोलणं होत असतं, आमच्या भेटी होत असतात। प्रत्येक गोष्टी काही आम्ही कॅमेऱ्यावर सांगत नाहीत। आजचा हा जो विषय आहे तो येणाऱ्या मोर्चा संदर्भातला विषय आहे। त्यावर राज ठाकरे साहेबांनी, मी परत एकदा सांगतो, त्यांनी 6 तारखेची घोषणा केली। मराठी कृती समितीने सांगितलं की 7 तारखेला आम्ही मोर्चा काढणार। त्या मोर्चाला उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा दर्शवला। मग विषय एक असेल तर 2 मोर्चे कशाला? मराठी माणसासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरे साहेबांची पण होती, राज ठाकरे साहेबांची पण होती। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मग सगळ्यांना सोयीस्कर असं, आषाढी एकादशी पण नाहीये, रविवारी आषाढी एकादशी, त्यामुळे रविवार नको, सोमवारी लोकांना कामाला जायचं त्यामुळे सोमवार नको, शनिवारचा दिवस हा निवडला गेला। आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं, हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजनाकरता, आणि केवळ नियोजन नाही तर बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता म्हटलं। भविष्यात सुद्धा अशा भेटीगाठी होत राहतील का? कारण महापालिका निवडणुका सुद्धा आहेत, फक्त मोर्चापुरतच नाही तर भविष्यातही युती असणार आहे का? बघा, मराठी माणसाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील, राज ठाकरे साहेब सुद्धा पावलं घेतील। आम्ही तर केवळ, मी माझ्या पुरतं सांगतो, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे। आमच्या पक्षाची जशी अशी भूमिका असेल तसं आम्ही सांगत जाऊ। या संपूर्ण नवीन बांधणीकडे, मराठी माणसाच्या एकजुटीकडे आम्ही प्रचंड सकारात्मक आहोत। मराठी माणूस प्रचंड सकारात्मक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांनी वर्धापन दिनाला सांगितलंय मराठी माणसाच्या मनामध्ये जे आहे ते घडेल। नाही, अशी काही नियोजनाची जबाबदारी दिली नाही। पण जेव्हा माझं आणि वरुणचं नेहमी बोलणं होत असतं, आज काय आम्ही पहिल्यांदा भेटलो अशातला भाग नाही, आम्ही ठरवलं की ॲटलिस्ट काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपल्याला लोकांना आव्हान करायचं आहे याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो। बाकी पक्ष देईल ती जबाबदारी आम्ही करूच। थोडक्यात काय ठरलंय? मार्ग ठरलाय, वेळ ठरली नाही, मार्ग आणि वेळ मला असं वाटतं ते ठरायला अजून वेळ आहे। आपल्याला लोकांना कशा पद्धतीने आव्हान करायचं आहे, लोकांपर्यंत हा मोर्चा आहे हेही पोचवणं महत्त्वाचं आहे। ते कशा पद्धतीने पोचवायचं आहे, विविध संघटनांना कुठल्या ते लोक भेटणार आहेत, कुठल्या संघटनांना आम्ही भेटणार आहोत याची प्राथमिक चर्चा करतोय। संदीप, फक्त मनजुळणी मोर्चापुरता असणार आहे का ही युती पुढे? बघा, असं आहे की या सगळ्याचा निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात आणि तेच या संदर्भातला निर्णय घेतील। भविष्यात काय होणार आहे किंवा काय हे तुम्ही आहात, आम्ही आहोत, आपण बघूया काय होत आहे ते। आजच मला असं वाटतं सगळ्या गोष्टी बोलण्याची गरज नाहीये। संदीपजी, एकीकडे तुम्ही दोघे जण ही मोर्चावरती आता ठाम आहेत, मात्र हा मोर्चा होऊ देतील का अशी सुद्धा आता चर्चा? कोणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही। मात्र अजित पवार म्हणाले होते की समजा झालं म्हणजे 2 भाऊ एकत्र येत आहेत, मोर्चा होतोय, या सगळ्याचा विचार करता निर्णय मागे घेतील असं वाटतं का? नाही, तेव्हा हा तुम्ही फडणवीस साहेबांना विचारला पाहिजे, मला विचारता चुकीचा विचारता। कारण सध्या संपूर्ण समाज माध्यमांवरती असे ट्रेंड जो आहे तो केवळ ठाकरे बंधूंचा पाहायला मिळतोय, सर्वत्र ठाकरे बंधूच पाहायला मिळतोय। त्यामुळे ट्रेंड जर असाच राहिला तर आगामी काळामध्ये सुद्धा सर्व जी बाजू आहे ती ठाकरे बंधूंच्या बाजूने जाऊ शकते। त्यामुळे हा धोका पत्करू नये म्हणून हा निर्णय मागे घेऊ शकतो असं वाटतं? मला असं वाटतं तुम्ही चुकीच्या व्यक्तींना हा प्रश्न विचारताय। आम्ही मोर्चाची तयारी करायला हा निर्णय जर मागे घेतला तर निश्चितपणे ज्याने जे मागे घेतील त्यांचं अभिनंदन सुद्धा करू ना, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला अभिनंदन करायला। मी तुम्हाला सांगितलं की मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येऊन मोर्चा काढतोय। मला असं वाटतं ही घटना
ही ऐतिहासिक घटना आहे की मराठी माणूस हा 1956 नंतर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रदर्शन हे मला असं वाटतं 5 जुलै 2025ला दिसेल आपल्याला. आणि बाकी जे काही पक्षाची रणनीती ती मला वाटतं जसे आमचे वरिष्ठ नेते हळूहळू तुम्हाला सांगतील ना, अजून 5-6 दिवस आहेत. आज आता आम्ही भेटल्या क्षणी आपण सगळे इकडे आलेला आहात आणि म्हणाल तसं मी आठवड्यातले 2-3 दिवस शिवसेना भवनला येतो, संदीपजी इकडे असतात म्हणून आज आम्ही भेटलो. त्यामुळे सगळ्याच गोष्टी आजच सांगायच्या, याची काही गरज नाही. तुम्ही जसे ते पुढे पुढे जाल तसं तुम्हाला गोष्टी कळतील. थालीपीठवरती चर्चा झालेली आहे. काय चर्चा एकतरी लगोगीमध्ये? थालीपीठ म्हणजे आता जिप्सीमध्ये जेवणच आपलं मराठमोळं मिळतं. आम्ही पण जिप्सीत जेवायला येतो, ते पण येतात, सगळीच मराठी माणसं जिप्सीत जेवायला येतात. त्यामुळे थालीपीठावरच केवळ नाही, अजून तुम्ही जर काही दिलं तर आम्ही पोहे बिहे ते पण खायला तयार आहोत. नक्कीच हे होतं 5 जुलै रोजी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे. गिरगावमधून हा मोर्चा निघणार आहे. हिंदी विरोधात दोन्ही ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार आहेत. 5 जुलैला मोर्चा काढणार आहेत. याची घोषणा झाल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. या मोर्चा संदर्भातील नियोजनासंदर्भात संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांची आज भेट झालेली आहे. दादरमधील जिप्सी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. दादरमधील जिप्सी हॉटेलमध्ये वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांची भेट झाली आहे.